नमस्कार बांधवांनो, इथं आपण आहोत कलेक्टर ऑफिसच्या समोर। धरणे आंदोलन, सत्याग्रही धरणे आंदोलन कशासाठी, कुणासाठी? जनतेसाठी, लातूरकरांच्या हितासाठी, शेतकरी बांधवांच्या हितासाठी। प्रशासनाकडे आपण गेले 1 वर्ष पाठपुरावा करतोय, पण प्रशासनाला वेळ नाही आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नाही आहे। वरिष्ठ अधिकारी एवढे कशामध्ये बिझी आहेत जे त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाही आहेत, लातूरकर बांधवांचे प्रश्न समजत नाही आहेत। ते शेतकऱ्यांपेक्षा, लातूरकर बांधवांपेक्षा मोठे आहेत का? हा आमचा प्रश्न आहे, हा आमचा प्रश्न आहे। अधिकाऱ्याकडनं प्रश्न सुटत नाहीत, आता पालकमंत्री तरी प्रश्न सोडवणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पालकमंत्र्याची तशी नैतिक जिम्मेदारी आहे, जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे। सर्वांचे प्रश्न सोडवणं, जनतेचे प्रश्न सोडवणं, आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सोडवणं ही त्यांची जिम्मेदारी आहे। बघूया आता पालकमंत्री आपली ही जिम्मेदारी कशा पद्धतीनं पार पाडतात। त्यांच्याकडनं लातूरच्या जनतेच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पण खूप साऱ्या अपेक्षा आहेत, आंदोलनकर्त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्यामुळं ते सर्वांना न्याय देतील अशी आशा आहे। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरव्यवहार लातूर जिल्ह्यामध्ये बोकाळला आहे आणि अधिकारी सोकावले आहेत। हे चित्र बदललं पाहिजे। भ्रष्टाचार मुक्त, अवैध धंदे मुक्त लातूर जिल्हा झाला पाहिजे अशी आमची सुराज्य क्रांतीची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही गेले अनेक दिवसापासून सत्याग्रही धरणे आंदोलन करत आहोत। पण प्रशासनाला अद्यापपर्यंत जाग आली नाही। आता बघूया पालकमंत्री तरी न्याय देतात का? थँक्यू।